आदिवासी समुदाय के 68 परिवार 15 साल से मारेगांव तालुका के करणवाड़ी में रह रहे हैं। उन्हें आधार कार्ड, वोटिंग कार्ड, घर, बिजली, पानी जैसी कोई मूलभूत सुविधाएं नहीं मिली है। प्रशासन द्वारा इस ओर ध्यान नहीं दिया जा रहा है। मारेगांव तालुका आदिवासी बहुल क्षेत्र के रूप में जाने जाता है, मगर यहाँ विकास के नाम पर कोई चीज नहीं दिखाई देती। सांसद और विधायक तालुका के अलावा ग्रामीण क्षेत्रों की भी उपेक्षा कर रहे हैं। नेता गांव में सिर्फ चुनाव में वोट देने आते हैं और वादे करके चले जाते हैं। करणवाड़ी में आदिवासी समाज का आरोप है कि यहाँ के नागरिकों की समस्याओं के समाधान के लिए कोई पहल नहीं कर रहा है। गांव के 68 परिवारों में से सिर्फ 16 व्यक्तियों के पास आधार कार्ड है। गांव में पीने के पानी की कोई व्यवस्था नहीं होने के कारण इन्हें 2 किलोमीटर जाकर बांध से पाणी लाना पड़ता है। परिस्थिती राहायला घर नाही, रोजगार नाही, इथं सरकारच्या विविध योजना आहेत, त्या योजनाबद्दल काही माहिती नाही। इथं आल्यानंतर डिलिव्हरीसाठी यांना काही सोय नाही, ॲम्ब्युलन्स येत नाही। इथं आम्ही आल्यानंतर चर्चा केली, इथं 3 TBचे पेशंट आहे, त्यांना तिथं औषध नाही। लहान मुलाला जे लस राहते ते लसी द्यासाठी यांना सोय नाही। म्हणजे खूप विकट परिस्थिती आहे। 77 वर्ष देश स्वतंत्र होऊनही आज असं वाटत आहे का आपला देश स्वतंत्र पूर्णपणे झालेला नाही। तरी सरकारने याची दखल घ्यावी आणि त्वरित या गोष्टीवर लक्ष देऊन या गोरगरिबाचा विचार करून त्यांच्यावर लक्ष घालावं। नाही सर, काहीच नाही सर, काहीच मागणी नाही झाली, काहीच नाही। आपण जे जसं आहे साड्याचं घर तसंच मध्ये आम्हाला राहायला लागत आहे। टिना नाही, काही नाही, सगळं पूर्ण हेच आहे। जे आमची परिस्थिती आहे तशीच आहे सर, त्याच्यामध्ये काहीच परिस्थिती बदल नाही। फक्त नेते लोक येते ना, मग वोट मागून चालले जाते सर, त्याच्यामध्ये काहीच नाही। आमची मागणी काही नाही सर, फक्त पाण्याची मागणी आहे आम्हाला, फक्त जागा आणि पाणी, फक्त काहीच नाही। आम्हाला धरणं आणावं लागते सर। तर हे लोक जवळपास 20-25 वर्षापासून आमच्या करणवाडी गावामध्ये आले आणि पाण्याचा त्रास होत असल्यामुळं जे पाण्याच्या काठावर होते ते पाण्याचा त्रास होत असल्यामुळं ते या शाळेच्या पड या ठिकाणी आले आणि त्यांनी आपल्या झोपड्या बांधल्या आणि या झोपड्यात राहत आहे। यांना आधार कार्ड नाही, यांना राशन कार्डची सुद्धा व्यवस्था करण्यात आली नाही। शासनाच्या माध्यमातून ह्या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या, परंतु झालेल्या नाही आणि त्या होण्यासाठी